नागपूरचे मनीषानगर परिसर एरवी शांत असतं, पण मंगळवारी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास एका नामांकित हॉटेलच्या 3ऱ्या मजल्यावर अचानक अशी एक किंकाळी ऐकू आली की ज्याने तिथल्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर काटा आणला. रूम नंबर होता 302. मधून येणारे ओरडण्याचे आवाज, वेदनेचे आवाज ऐकून हॉटेल स्टाफ धावत सुटला. दरवाजा आतून बंद होता. जेव्हा मास्टर कीने दरवाजा उघडण्यात आला तेव्हा समोरचं दृश्य पाहून हॉटेल कर्मचाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. रक्ताचा सडा, बाजूला पडलेला धारदार चाकू आणि रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली 2 शरीरं. यातली 28 वर्षाची तरुणी रक्ताच्या थरोळ्यात शेवटचा श्वास घेत होती, तर तिच्या शेजारी पडलेला तरुण हा गंभीर जखमी झालेला होता. नेमकं काय घडलं होतं? रूम नंबर 302 मध्ये दोघेही भारतीय रेल्वेत कामाला होते, एकमेकांना ओळखत होते. अचानक असं काय घडलं की एका हसत्या खेळत्या नात्याचा अंत रक्ताच्या थरोळ्यात झाला. आजच्या या घटनेमध्ये आपण नागपूरला हादरून सोडणाऱ्या शिवानी गजबिये आणि किरण आत्राम यांच्या या भयानक कहाणीचा संपूर्ण शोध घेणार आहोत. मित्रांनो, ही कथा सुरू होते 28 वर्षाच्या शिवानी गजबिये हिच्यापासून. शिवानी अत्यंत हुशार, स्वाभिमानी आणि कर्तबगार मुलगी. कठोर परिश्रम घेतल्यानंतर तिला भारतीय रेल्वेमध्ये नोकरी मिळाली होती. रेल्वेतील नोकरी म्हणजे एक सुरक्षित आणि सन्मानजनक आयुष्य. शिवानी आपल्या कुटुंबाचा मोठा आधार होती. त्याच रेल्वे विभागात काम करत करत ती किरण आत्राम याच्याशी तिचा परिचय झाला. दोघेही एकाच विभागात किंवा कामाच्या निमित्ताने संपर्कात आले होते. कामाच्या ओळखीचं रूपांतर हळूहळू मैत्रीत झालं आणि मैत्रीचं रूपांतर पुढे जाऊन अधिक घट्ट नात्यात झालं. दोघेही शिकलेले, चांगल्या पदावर काम करणारे आणि भविष्याची स्वप्न देखील पाहणारे होते. सुरुवातीचे दिवस खूप छान गेले. एकत्र फिरणं असेल, गप्पा मारणं असेल, कामाच्या वेळेत एकमेकांची काळजी घेणं असेल, त्यांचं दैनंदिन आयुष्य अतिशय सुंदर आणि आनंददायी बनलं होतं. पण म्हणतात ना, शेवटी नात्यात जेव्हा संशय आणि अविश्वास प्रवेश करतो तेव्हा प्रेमाची जागा तिरस्कार घेऊ लागतो. गेल्या काही महिन्यापासून शिवानी आणि किरण यांच्या नात्यात ताणतणाव वाढू लागला होता. छोट्या छोट्या गोष्टीवर होणारे वाद आता रोजचेच झाले होते. वादामागे नेमकं काय ना काय होती? हे लग्नाहून झालेला वाद होता का? कुटुंबाचा असणारा विरोध होता की एकमेकाबद्दल निर्माण झालेला जो संशय होता तो होता? जसं आता किरण हळूहळू शिवानीवर हक्क गाजू लागला होता. तिच्या प्रत्येक गोष्टीवर तो लक्ष ठेवू लागला होता. तिच्या मित्रावर संशय घेणं, तिच्यावर तिला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करणं, यावरून शिवानी आता प्रत्येक दिवस अस्वस्थ होऊ लागली होती. दोघं मैत्री होती, प्रेम होतं, हे मान्य होतं, परंतु ज्या प्रकारचा संशय तो किरण घेऊ लागला होता तो तिला मान्य नव्हता. स्वाभिमानी असलेल्या शिवानीला हा मानसिक त्रास सहन होत नव्हता. तिने अनेकदा किरणला समजावण्याचा प्रयत्न केला, पण किरणचा राग आणि संशय प्रत्येक दिवस वाढतच चालला होता. मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी दोघे भेटले. तेव्हा त्यांच्यात पुन्हा एकदा मोठा वाद झाला. पण या वादाचा असा भयानक शेवट होईल असा विचार शिवानीने स्वप्नातही केला नसेल. संध्याकाळी किरण आणि शिवानी नागपूरच्या मनीषनगर परिसरातील एका हॉटेलमध्ये पोहोचले. त्यांनी हॉटेलच्या 3ऱ्या मजल्यावर रूम नंबर 302 बुक केला. हॉटेलच्या रजिस्टरमध्ये नोंद झाली आणि दोघेही रूममध्ये निघून गेले. सुरुवातीला सर्व काही शांत होतं, पण रात्रीचे 9:30 झाली आणि अचानक शांत असलेल्या हॉटेलच्या कॉरिडॉर किंकाळ्यानं हादरून गेलं. शिवानीच्या वेदनादायक किंकाळ्या ऐकून हॉटेलचा स्टाफ सतर्क झाला. रूम नंबर 302च्या दिशेने ते कर्मचारी धावले. त्यांनी दरवाजा ठोठावला. सर, मॅडम, काय झालं? दरवाजा उघडा. पण आतून फक्त विस्कटलेले आवाज आणि किंकाळणं ऐकू येत होतं. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून कर्मचारी तात्काळ ज्यांच्याकडे जी मास्टर की असते, दुसरी चावी असते, ती आणली आणि तो दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच समोर जे दृश्य पाहिलं तिथल्या प्रत्येक कर्मचाऱ्याचा थरकाप उडाला. कारण शिवानी ही रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडली होती. तिच्या शरीरावर चाकूने वार करण्यात आले होते आणि तिच्या शेजारीचं किरणसुद्धा रक्ताने माखलेल्या अवस्थेत पडलेला होता. बाजूला तर रक्ताने भरलेला एक धारदार चाकूसुद्धा पडलेला होता. हॉटेल व्यवस्थापनाने क्षणाचाही विलंब न करता 112 क्रमांकावर फोन करून पोलिसांना तात्काळ माहिती दिली. बेलतरोडी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी तात्काळ दाखल झालं. घटनेचं त्यांच्याही लक्षात आलं की गांभीर्य नेमकं काय आहे. पोलीस जेव्हा रूममध्ये पोहोचले तेव्हा दोघांचेही श्वास सुरू होते. पोलिसांनी तातडीने दोघांनाही नागपूरच्या शासकीय रुग्णालयात हलवलं. पण दुर्दैवी घटना अशी घडली की वाटेतच 28 वर्षाच्या शिवानीचा मृत्यू झाला. जास्त रक्तस्राव झाल्यामुळे डॉक्टरने तिला मृत घोषित केलं. तर दुसरीकडे किरण आत्राम याच्यावर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत. आता पोलिसांनी जो काही संशय घेतला आहे यामध्ये काही पुरावे त्या ठिकाणी त्यांना आढळून आलेत.
त्यावरून असं लक्षात आहे की हा पूर्वनियोजित कट होता. आता ज्या पद्धतीने पोलीस संशय व्यक्त करत आहेत, एका बाजूने ते एक विषय असाही करतात की हा जर समजा पूर्वनियोजित कट नसता तर मग किरण याने सोबत चाकू का आणला होता, तेवढ्यापुरता हा किरकोळ राग होता का, याचा देखील आता पोलीस तपास करणार आहेत. जर चाकू आधीच आणला असेल तर मग हल्ला पूर्वनियोजित देखील असेल. ज्या पद्धतीने दोघं त्या ठिकाणी भेटले, त्या दोघांमध्ये काय वादावादी झाली, कशावरून वाद झाली आणि तो वाद विकोपाला गेल्यानंतर किरणने शिवानीवर चाकूने एकामागून एक असे अनेक वार केले, असं देखील प्रत्यक्षदर्शी तिथं दिसत होतं. शिवानी निश्चित पडल्यानंतर किरणने स्वतःच्या अंगावर देखील वार करून घेतले की जेणेकरून असं वाटावं की दोघांमध्ये एकसारखे भांडण झाले. आता फॉरेन्सिक टीमने रूम नंबर 302 मधून रक्ताचे नमुने घेतलेत. चाकू, मोबाईल फोन हे देखील जप्त केले. मात्र नागपूरसारख्या शहरात जिथे रोज गुन्हेगारीच्या बातम्या समोर येत आहेत, तिथे एका उच्च शिक्षित आणि रेल्वेत काम करणाऱ्या तरुणीचा असा अंत होणे खरोखरच अतिशय चिंताजनक बाब आहे. एकीकडे शिवानीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ज्या मुलीनं स्वतःच्या हिमतीवर रेल्वेत नोकरी मिळवली, कुटुंबाचं नाव उज्ज्वल केलं, तिचा असा करुण अंत होईल यावर तिच्या आई वडिलांचा देखील अजून विश्वास बसत नाहीये. दुसरीकडे संशय आणि रागाच्या भरात किरणने एका निष्पाप मुलीचा जीव घेतला आणि स्वतःचं आयुष्य कायमचं उद्ध्वस्त करून टाकलं. नात्यात जेव्हा संवाद संपतो, हिंसा सुरू होते, तेव्हा त्याचा शेवट असाच भयानक होतो. रागावर नियंत्रण न ठेवल्यास एका क्षणात दोन कुटुंबे कशी देशोधडीला लागतात याचं हे एक जिवंत उदाहरण आहे. बेलतरोडे पोलीस ठाण्याचे जे कर्मचारी आहेत सध्या ते किरण बरा होण्याची वाट पाहत आहेत, जेणेकरून त्याची सखोल चौकशी करून या नेमकं खुनापाठीमागं खरं कारण काय होतं हे देखील समोर येणार आहे. सध्या या प्रकरणात नवीन काही अपडेट आल्यानंतर आपल्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. मात्र या संपूर्ण घटनेकडं नागपूरसह महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. मित्रांनो, लक्षात घ्या, या घटनेबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं? अशा प्रकारच्या हिंसक प्रवृत्तीला रोखण्यासाठी समाजात काय बदल व्हायला हवेत? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जरी ही घटना अत्यंत दुर्दैवी असली तरी आपल्याला अशा प्रकारापासून सतर्क राहण्याचा इशारा देते. जर तुम्हाला ही माहिती आणि विश्लेषण जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सत्य घटनावर आधारित माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या, सुरक्षित राहा. जय हिंद.